हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बोलणार आहोत की चॅनल नवीन कसा क्रिएट करायचा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या माहितीसाठी आहे, खूप चांगला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. यूट्यूब स्टार्ट करण्याची कारणे काय असू शकतात, त्याचे फायदे काय असू शकतात, म्हणजे यूट्यूब जर आपण स्टार्ट केलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात आणि यूट्यूबवर सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं मी आजच्या या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. यूट्यूब स्टार्ट केल्यावर आपल्याला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तर आपण त्याच्यामधून कसं सक्सेसफुल व्हायचं, या सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो सुरुवात. यूट्यूब स्टार्ट करण्याचं सगळ्यात मोठं जो रिझन आहे तो म्हणजे पैसे मिळवणे. आपण हाऊसवाईफ असलो की आपल्याला घरी बसून पैसे मिळवणे हाच आपल्याकडे एक पर्याय असतो, कारण मुलांना सांभाळायचं असतं, घरात लक्ष द्यायचं असतं. तर त्यामुळे आपल्याला म्हणजे घरातून जॉब, घरातून वर्क फ्रॉम होम म्हणून काहीतरी असायला हवं. तर यूट्यूब एक सोपा आणि बिना इन्व्हेस्टमेंटचा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यातून आपण घरी बसून पैसे कमवू शकतो, ज्यामध्ये आपल्याला काहीच इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. एक तर रिझन. आणि सेकंड रिझन हे हे आहे की आपण आपल्याला हवे त्या टायमाला आपण हे काम करू शकतो. असं नाही की जर आपण दुसरा जॉब केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला त्या टायमिंगला स्वतःची कामे सोडून आपल्याला ते काम करावं लागेल. त्यांचं काम म्हणजेच आपल्याला आपलं काम करावं लागेल. पण यूट्यूब असं आहे की आपण आपल्या मर्जीने आणि आपल्याला हवंय तेव्हा काम करू शकतो. हे काम करताना आपण आपली याच्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करतो. आपल्याला काही लोक ओळखायला लागतात. आपल्या म्हणण्यावर सगळे म्हणजे विश्वास करायला लागतात. त्यामुळे आपण असेच टॉपिक निवडायचे की जे आपण खरं बोलू आणि खरं लोकांचा विश्वास आपल्यापर्यंत कायम आपल्यावर कायम राहील, असंच आपण बोलायचं. एक तर यूट्यूब स्टार्ट केल्यामुळे आपण घरात बसून घरात लक्ष देऊन आपण काम करू शकतो. सेकंड, आपल्याला यूट्यूबमुळे पैसेसुद्धा मिळतात. आणि थर्ड हा असा फायदा आहे की आपण आपल्याला हवे तेव्हा आपण हे यूट्यूबमध्ये काम करू शकतो. यूट्यूबचं काम आपण करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. तर हे 3 फायदे आहेत, ज्या एका हाऊसवाईफला खूप गरजेचे असतात. म्हणजे तिचे जे टाईम असतात, तिच्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा ती हे काम करू शकते. आणि नंतर एक फायदा असा होतो की आपल्याला सवय होऊन जाते की समोर कॅमेरा फेस करणं, आपल्या बोलण्यामध्ये थोडासा फरक होतो. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा घाबरत असतो कॅमेऱ्यासमोर बोलायला, आपल्याला बोलण्यामध्ये थोडी प्रगती होते आणि आपण कॅमेरा फेस करणं, कॉन्फिडंट येतो आपल्यामध्ये. तसंच लोकांचा विश्वास आपल्यामध्ये वाढतो. काही लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि आपलं जे नॉलेज असतो ते आपण इतरांबरोबर शेअर करतो. त्याचबरोबर इतरांबरोबर शेअर करता करता आपल्याही नॉलेजमध्ये वाढ होत जाते. कारण आपले जे फॅन्स असतात, आपले जे श्रोते जे आपले व्हिडिओ बघत असतात, ते आपल्याला कमेंट्स करून सांगतात की तुमच्या चुका काय आहेत किंवा तुम्ही असं काय केलं पाहिजे, किंवा ते लोक आपल्यापासून शिकतात काहीतरी नवीन. त्यामुळे आपल्यावर स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो की आपण काही करू शकतो. तर ह्या साऱ्या गोष्टी आहेत, ह्या सारे रिझन आहेत की आपण यूट्यूब का स्टार्ट करायला पाहिजे. आणि सेकंड थिंग म्हणजे एका हाऊसवाईफला ही गरजच असते की घरबसल्या पैसे कमवणे, आणि त्यासाठी यूट्यूब हा एक पर्यायी आणि सोपा मार्ग आहे, ज्यामुळे आपण घरी बसून पैसे मिळवू शकतो आणि स्वतःच्या मर्जीने जेव्हा हवं तेव्हा काम करू शकतो. ज्या टॉपिकवर हवं त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू शकतो. ह्याच्यामध्ये काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे. जर आपण घरबसल्या वर्क फ्रॉम होम जर आपण शोधलं तर ते लोकं आपल्याला त्यामध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करायला सांगतात. आणि पैसे इन्व्हेस्ट करणे म्हणजे आपल्याला त्याच्यावर ट्रस्ट नसतो की पैसे इन्व्हेस्ट करावे की नाही, किंवा काही वेळा असं पण होतं की आपण इन्व्हेस्ट तर करतो पण त्याचा फायदा तर काहीच होत नाही. तर हा एक याच्याबद्दल फायदा होऊ शकतो. जेव्हा आपण यूट्यूबवर सक्सेसफुल होतो तर यूट्यूबकडून तर आपल्याला पैसे मिळतातच. त्यानंतर अजूनही आपल्याला पैसे मिळतात, जेणेकरून आपण जर कोणत्या ब्रँडचं प्रमोशन केलं तर त्यातूनही पैसे मिळतात आपल्याला. प्लस ॲफिलिएट मार्केटिंग आपण करू शकतो. असं खूप सारे पर्यायी मार्ग आहेत की ज्यातून आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळे गरज नाही की यूट्यूबमधूनच आपल्याला पैसे मिळवायचे. तर म्हणजे ह्या इन्कममध्ये आपल्याला वाढ होतच राहते. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ चांगले बनवायचे, जेणेकरून लोकांना ते आवडतील आणि ते त्यांच्या फायद्याचे असतील असेच व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत. आणि हे व्हिडिओ फक्त आपल्या देशातच पाहिले जात नाही. जर तुमचा कंटेंट चांगला असेल, तुमचा जो विषय आहे, जो निश आहे, तुमचे जे व्हिडिओ आहेत ते चांगले असतील तर बाहेरचे लोकही आपले व्हिडिओ बघत असतात. त्यामुळेही आपल्या व्ह्यू वाढतात आणि आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात. तर आता आपण बोलूया की आपण कसे व्हिडिओ बनवले पाहिजे जेणेकरून आपण सक्सेसफुल होऊ, म्हणजे यूट्यूबवर आपण कसे सक्सेसफुल होऊ याविषयी आता आपण बोलू.
यूट्यूबवर जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला एक असा विषय निवडावा लागेल ज्यावर तुम्ही कंटिन्यू डेली एक व्हिडिओ बनवू शकताय. रोज वेगळे वेगळे व्हिडिओ त्या टॉपिकवर आपण बनवू शकतो असा एक सब्जेक्ट निवडावा लागेल. जेणेकरून वेगवेगळे आणि त्यातून लोकांना माहितीसुद्धा मिळेल, लोकांना ज्ञान मिळेल, की त्यामुळे लोकं आपला व्हिडिओ बघतील. असा आपल्याला एक सब्जेक्ट निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला डेली एक तरी ब्लॉग आपल्याला टाकायचंच आहे. एक तरी व्हिडिओ आपल्याला त्या विषयावर टाकायचंच आहे कंटिन्यू. रोज एक व्हिडिओ आपल्याला टाकायचंच आहे. पण असे व्हिडिओ बनवायला पाहिजे की ज्याच्यामध्ये लोकांना ज्ञान मिळेल, ज्याच्यामध्ये लोकांना काहीतरी माहिती मिळेल. जसं आपण रेसिपीज बनवू शकतो किंवा काही रिपेअरिंगचे व्हिडिओ बनवू शकतात. जे इलेक्ट्रिकल आहेत ते असं टीव्ही वगैरे रिपेअरिंगचे व्हिडिओ बनवू शकतात. जे काही महिला टेलर आहेत किंवा जे टेलर आहेत ते टेलरिंगचे व्हिडिओ बनवू शकतात. जर नवीन कोणता ड्रेस शिवायला आला किंवा नवीन ब्लाऊज तुम्ही पॅटर्न शिवत असाल तर त्याचाही व्हिडिओ तुम्ही शूट करून तोही अपलोड करू शकता. इतर ज्या घरी बसून लेडीज असतात त्यासुद्धा तुमचे व्हिडिओ बघून घरात बसून हे शिकू शकतात टेलरिंग काम वगैरे. आता तुम्ही रेसिपीज तुम्हाला बनवायला आवडत असेल तर रेसिपीज बनवून व्हिडिओ अपलोड करू शकता. तुम्ही फक्त एवढं बघायचं की तुमच्यामध्ये काय नॉलेज आहे आणि तुम्ही त्याच्यावर डेली तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. असेच तुम्हाला टॉपिक जे आहेत ते तुम्हाला ओळखून तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे. तिसरा टॉपिक असा आहे की तुम्ही जर डेली व्हिडिओ टाकताय तर तुमच्या डेली व्हिडिओमध्ये जो तुमचा सुरुवातीचा जो व्हिडिओ होता त्यापेक्षा चांगला तुमचा दुसरा व्हिडिओ झाला पाहिजे. तुमचा तिसरा व्हिडिओ त्यापेक्षा अजून चांगला झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये प्रगती म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो छान म्हणजे सुधारत गेला पाहिजे. तुम्ही तुमच्या व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. नेहमी काही ना काही शिकून अजून चांगले व्हिडिओ बनवत गेले पाहिजे. असं नाही की जे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बनवत होतात तोच व्हिडिओ तसेच व्हिडिओ तुम्हाला आताही बनवायचे असं नाही. तुमच्यामध्ये सुधारणा करा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. फोर्थ असं आहे की तुम्ही टायटल जे व्हिडिओ अपलोड करता त्याचे टायटल असे टाका की लोकं त्याच्याकडे आकर्षित होतील किंवा त्यांना असं म्हणजे ते व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक होतील. असे तुम्ही हे जे डिस्क्रिप्शन किंवा टायटल जे व्हिडिओचे टाकता ते तशा प्रकारे तुम्ही लिहा. त्यामुळे काय आहे ना, लोकांना एकदा ते असे वाचले की असं वाटलं पाहिजे की मला हा व्हिडिओ बघायचा आहे. काय असेल बरं या व्हिडिओमध्ये असं. पण जो टॉपिक आहे तुमचा तोच टॉपिक त्या व्हिडिओमध्ये असला पाहिजे आणि तुमचे थंबनेलही छान असले पाहिजे. थंबनेल हे आहेत जे थंबनेल बघून ना लोकं अट्रॅक्ट होतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हां, हा व्हिडिओ मला बघायचा आहे. तर थंबनेल असे बनवा की जे लोकांना आवडतील आणि लोकं त्याच्या व्हिडिओवर क्लिक करायला असं काय म्हणतात, लोकं त्या व्हिडिओकडे क्लिक करायला मजबूर होतील असे थंबनेल बनवा. अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवा. आकर्षक असे थंबनेल बनवा. जे तुम्ही लाँग व्हिडिओ बनवता त्याचबरोबर काही वेळेस शॉर्ट व्हिडिओही बनवा. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसे व्ह्यू वाढतात. त्यामुळे कसं जरी लाँग व्हिडिओ तुमचे कोणी बघितले नाही तरी शॉर्ट व्हिडिओ खूप जण बघतात. त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढतात आणि तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो. कारण यूट्यूब जे आहे ते शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू जास्त देतो. तर त्या लाँग व्हिडिओबरोबरच तुम्ही शॉर्ट व्हिडिओही बनवत जा. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही शेअर करा, माझे व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा किंवा तुमचे काही सजेशन असेल तेही मला द्या, असं बोलायला विसरू नका. कारण त्यामुळे काय होतं ना, लोकांना तुमच्या म्हणजे चॅनलमध्ये इन्व्हॉल्व करण्यात मदत होते. म्हणजे ते तुमच्या व्हिडिओमध्ये ते जे बघणारे श्रोते आहेत त्यांना पण असं वाटलं पाहिजे की नाही हा व्हिडिओ माझाच आहे, माझ्यासाठीच आहे. असं त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. ज्यामुळे ते तुम्हाला सजेशन पण देतील की तुमच्या व्हिडिओमध्ये काय चूक आहे किंवा तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा त्यांना तुमच्या व्हिडिओमधून किती फायदा झाला असे सुद्धा कमेंट करतील ते तुम्हाला. असा विचार करू नका की मी आज व्हिडिओ स्टार्ट केला तर उद्या मला सक्सेस होईलच. यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायला खूप वेळ लागतो, खूप टाईम लागतो. तर मन आहे ते खचू देऊ नका. नेहमी व्हिडिओ बनवत राहा. लोकं तुमच्या चॅनलकडे नक्की अट्रॅक्ट होऊन चांगले व्ह्यूज बनतील. फक्त तुम्ही विश्वास हारू नका, जिद्द सोडू नका. कधी तर असं होतं ना की व्ह्यू येतच नाही आपल्या व्हिडिओला. तर त्यासाठी तुम्ही एकदम हार मानू नका. व्हिडिओ बनवत राहा. एक ना एक दिवस तुम्ही सक्सेसफुल नक्की व्हाल. तर विश्वास ठेवून व्हिडिओ जे आहेत ते बनवत राहा आणि आज ना उद्या तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. पण सक्सेस मिळवायला खूप टाईम लागतो. यूट्यूबवर म्हणजे सक्सेसफुल व्हायला खूप टाईम लागतो. तर त्यासाठी तुम्ही सक्सेसचं टेन्शन न घेता फक्त व्हिडिओ बनवत राहा. तुमचा इंटरेस्ट म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवा. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी व्हिडिओ बनवता हा विषय सोडून द्या. फक्त तुम्ही तुमच्या इंटरेस्टसाठी किंवा तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात आवड आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवा.
चॅनलवर नेहमी 1 किंवा 2 शॉर्ट टाका. त्यामुळे काय होतं ना, तुमचं चॅनल लवकर ग्रो होतं, तुम्हाला जास्त व्ह्यू मिळतात, तुमचं चॅनल जास्त लोकांकडे पोहोचतो. यूट्यूबवर सक्सेस मिळवायचा असेल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला त्यासाठी खूप मेहनत, सातत्य आणि त्याचबरोबर संयम हे 3 जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केले, म्हणजे सक्सेस होण्यासाठी सातत्याने काम केलं, स्वतःवर संयम ठेवला की नाही मी सक्सेसफुल होणारच. रोज तुमच्यामध्ये सुधारणा करत, मेहनत करत व्हिडिओ बनवत राहिला तरच तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे हे तुमच्यामध्ये गुण असलेच पाहिजे जर यूट्यूब स्टार्ट करताय तर यूट्यूब स्टार्ट करण्याच्या आधी हे नेहमी लक्षात ठेवा की मेहनत, सातत्य आणि स्वतःवर संयम हे जे 3 मुद्दे आहेत तेच तुम्हाला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळू शकतात. तुमच्या व्हिडिओला कधी-कधी असं पण होईल की व्ह्यूच येणार नाही, तर ते टेन्शन घेत बसू नका. नेहमी व्हिडिओ बनवतच राहा. तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस नक्की मिळेल आणि व्हिडिओ चांगले बनवत जा, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. चला तर आता आपण यूट्यूब चॅनल बनवूया. यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी तुमच्याकडे यूट्यूब ॲप असायला हवा. यूट्यूब ॲपवर क्लिक करा. नंतर इथे प्रोफाईल पिक असतो तुमचा, तिथे क्लिक करा. जर तुमच्या या मेल आय डीवर जर चॅनल अवेलेबल तुमचं चॅनल असेल तर डायरेक्ट व्ह्यू चॅनल असेल आणि नसेल तर क्रिएट अ चॅनल असं येईल. आणि जर तुमचे खूप सारे ईमेल आय डी असतील तर मग हे असं येईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणत्या ईमेल आय डीवर व्हिडिओ बनवायचा आहे तो ईमेल आय डी सिलेक्ट करा. तर मी माझा ह्या ईमेल आय डीवर माझं चॅनल आहे म्हणून मी हा दुसरा ईमेल आय डी चूज केला. आता बघा इथे असं येतं क्रिएट अ न्यू चॅनल, क्रिएट अ चॅनल यूट्यूब चॅनल. तर त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोफाईल पिक तुम्हाला अपलोड करायचा आहे, म्हणजे जो पिक तुम्हाला ठेवायचा आहे चॅनलवर, जो तुमच्या चॅनलमध्ये शो होणार आहे तो पिक सिलेक्ट करा गॅलरीमधून आणि सेट करा. आणि ते खाली अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता. आणि इथे सेव्ह ॲज अ प्रोफाईल पिक याच्यावरती क्लिक करा. तर लगेचच तुमचा प्रोफाईल पिक सेट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला नेम चेंज करायचं आहे. इथे तुमच्या चॅनलचं जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता किंवा जे नाव आलं आहे तेच राहू द्यायचं असेल तर तसंच ठेवून द्या. तुमच्या मनात काय नाव असेल तर ते तुम्ही हे कॅन्सल करून दुसरं नाव तुम्ही टाईप करून सेव्ह करून टाका. तर अशा प्रकारे हे तुम्ही नाव टाईप करा. मी टाईप करते विनुपमा व्लॉग असं हे मी नाव टाईप करते. जस्ट हे तुम्हाला दाखवण्यापुरतं मी करते आणि सेव्ह करा. त्यानंतर हँडल नेम म्हणजे ते तुमचा जो चॅनल नेम आहे सेम तोच असतो. तुम्हाला तेच ठेवायचं असेल तर तेच ठेवा, नाहीतर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. मी सध्या तोच ठेवला आहे. आणि वरती सेव्ह ऑप्शन आहे ते सेव्ह करून टाका. तर अशा प्रकारे हा तुमचा चॅनल पूर्णपणे क्रिएट झाला आहे. इथे क्रिएट चॅनलवर क्लिक करा. 2 मिनटाचंच काम आहे यूट्यूब चॅनल रेडी करायचं, यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं. तर हा बघा अशा प्रकारे चॅनल तुमचा रेडी झाला आहे. तुम्ही पुन्हा एकदा प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे चॅनल तुमचा रेडी झालेला इथे तुम्हाला दिसेल. तर व्ह्यू चॅनलवर गेलात की तुमचं चॅनल तुम्हाला पूर्ण ओपन होऊन दिसेल. हे बघा अशा प्रकारे इथे ॲनालिटिकवर तुम्हाला किती व्ह्यू आलेत व्हिडिओला हे वगैरे दिसेल. आणि इथून काय एडिट वगैरे करायचं असेल ते एडिट करू शकता तुम्ही चॅनलला पुन्हा. इथे क्रिएट आहे तिथून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा गॅलरीतून अपलोड करू शकता. किंवा खालीही ऑप्शन आहेत, खाली प्लस आयकॉन असतो हे बघा. त्या क्रिएटवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट गॅलरीतून करू शकता किंवा इथून तुम्ही रेकॉर्डसुद्धा करू शकता. गॅलरीतून तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो चूज करू शकता आणि किंवा काय तुम्हाला जे काही अपलोड करायचं आहे ते तुम्ही इथून अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे हा आपल्याला यूट्यूब चॅनल रेडी झाला आहे. तर अशा प्रकारे आजच यूट्यूब चॅनल बनवा आणि व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला नक्की कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बनवत राहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.